एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 22 येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ। आरोग्याच्या दृष्टीने प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या। किसन जाधव महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2023-24 या हेड अंतर्गत 8,98,692 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 मधील रामवाडी अंबाबाई देवी मंदिराच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले। गेल्या काही वर्षापासून या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याची येथील स्थानिक रहिवाशांची मागणी होती। ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच साचत होते। या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू झाले। त्यानुसार या कामाचे शुभारंभ झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने येथील नागरिकांच्या समस्या दूर झाल्या। यामुळे येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं। दरम्यान या ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ प्रसंगी सुनीता कांबळे, मालती सारवडकर, नूरजहां शेख, सुवर्णा शितोळे, सीताबाई शितोळे, मीना बनसोडे, दीपा स्वामी, वत्सला गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदा माळंत्री, सुदर्शन माळगे, सखुबाई कांबळे, दत्तात्रय डोंगरे, सागर कांबळे, शंकर गायकवाड, बाळासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, सलीम शेख, लक्ष्मण कांबळे, शेखर कांबळे, मल्लिकार्जुन वाघमारे, धनंजय माळगे, शिवशरण दोडमणी, फिरोज पठाण, वसंत कांबळे, माणिक कांबळे, महादेव राठोड आदींच्या उपस्थित या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले। या प्रसंगी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामवाडी सोलापूर। आता मी इकडे जय भीम गल्ली आहे। ड्रेनेजचं बरं जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाले ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही। लोकांच्या घराने पाणी शिरते पाऊस आल्यावरती, तरी पण आमची सोय काही झालेली नाही। त्यावेळेस आमचे नगरसेवक नागेश अण्णा आणि किसन जाधव मालक यांच्यामुळे हे काम होत आहे, तरी आम्हाला अति आनंद वाटत आहे। ह्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 22 रामवाडी परिसरामध्ये अंबाबाई देवळाच्या मागच्या परिसरात गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती। नागरिकांनी वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष रूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी 8,98,000ची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे। आणि आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या आपल्या रामवाडी परिसरातील माझे युवा सहकारी सागर कांबळे, शंकर मामा गायकवाड, बाबासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, सलीमबाई शेख, लक्ष्मण कांबळे, शेखर कांबळे, मल्लिकार्जुन वाघमारे, धनंजय माळगे, शिवशरण दोडमणी, त्याच पद्धतीनं सुमनताई कांबळे, मालनताई सारवाडकर, नूरजहां आपा शेख, सुवर्णाताई शितोळे, सीताबाईताई शितोळे, भीमाताई बनसोडे, दीपाताई शालिमल, वत्सलाताई गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदाताई माळगे, सुदर्शनताई माळगे, सखुबाईताई कांबळे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माझे तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाचं काम या ठिकाणी आज करण्यात येत आहे। आणि गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्याबद्दल नागरिक सातत्यानं तक्रार मांडत होते। त्या नागरिकांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी आज कामाची शुभारंभ या भागातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे। मैं राणा रामवाडी, प्लॉट नंबर 190।
इथं ड्रेनेजचं काम भरपूर दिवसापासून त्रास होता आम्हाला, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून. तर दादा किसन दादा आणि नागेशना दादा यांच्या 100% प्रयत्नामुळे हे काम होत आहे. आज त्याचा खूप आम्हाला आनंद होत आहे. दादा असंच आमचे काम करत राहो, अशीच आमची मनापासून त्यांना शुभेच्छा आणि आई अंबाबाईचे आशीर्वाद त्यांना सदैव लाभो अशी मनोगत माझं पूर्ण करून माझं भाषण संपलं.